नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रावीण्य परीक्षा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत कालच 16 नोव्हेंबर 2025 रोजी रामानुजन गणित परीक्षा घेतली गेली। ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळजवळ 36 ते 37 केंद्रावरती ही परीक्षा घेतली गेली। अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद 5वी आणि 8वीच्या परीक्षांना मिळालेला आहे। भविष्यामध्ये यातील प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात। MPSC स्पर्धा असू दे, सरळ सेवा भरती असू दे, 8वी शिष्यवृत्ती, 8वी NMMS या परीक्षासाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। प्रश्न 6 आपण सोडलेले आहेत। 7वा प्रश्न आपण सोडणार आहोत। आकृतीत दिलेल्या माहितीवरून x ची किंमत काढा। या ठिकाणी आकृतीमध्ये आपण AC कर्ण जोडला तर त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे। पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज AB वर्ग अधिक BC वर्ग। AB वर्ग 8 वर्ग आहे आणि BC वर्ग 2 वर्गमात 2 कंसाचा वर्ग आहे। 8चा वर्ग 64 आहे आणि 2चा वर्ग 4 आणि वर्गमात 2चा वर्ग 2। 4 दूने 8, 64 आणि 8 72। AC वर्ग बरोबर 72। x ची किंमत काढण्यासाठी त्रिकोण ADC हाही काटकोन त्रिकोण आहे। पायथागोरसच्या प्रमेयानुसार या ठिकाणी x वर्ग काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज x वर्ग अधिक x वर्ग बरोबर AC वर्ग। AC वर्ग 72 आहे या ठिकाणी, म्हणून x वर्ग अधिक x वर्ग 2x वर्ग बरोबर 72। x वर्ग बरोबर 72ला 2 भागिले पलीकडे गेल्यानंतर 72 भागिले 2 36। x वर्ग बरोबर 36। दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, x वर्गचे x आणि 36चा 6 ही x ची किंमत आहे। ओके, त्यातला B आहे हा 3 गुणांचा होता। B 3 गुणांचा x आणि y राशीमध्ये व्यस्त चलन आहे। जेव्हा x बरोबर 15 आणि y बरोबर 10 तर x बरोबर 20 असताना y बरोबर किती? या ठिकाणी 1 गुणासाठी हा प्रश्न सोडवताना एकूण 3 संख्या असतात सम आणि व्यस्त प्रमाणामध्ये। पहिल्या दोघांचा गुणाकार व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या दोघांचा गुणाकार भागिले तिसरी संख्या 15 गुणिले 10 150 भागिले 20 हे उत्तर मिळालेलं आहे। 150 भागिले 20 7.5। K स्थिर काढायचा 3 मार्कासाठी सोडवताना K स्थिर पद दोघांचा गुणाकार x गुणिले y। K स्थिर बरोबर की x ची किंमत 15, y ची किंमत 10, 15 आणि 10 150। परंतु K बरोबर x गुणिले y, K ची 150 किंमत काढलेली 150, x ची नवीन किंमत 20 आहे, y ची काढायची आहे। y बरोबर y ला गुणिले 20 आहे ते 150ला भागिले 150 भागिले 2 0 0 गेले 15 भागिले 2 म्हणजे 7.5। ओके, चौकोनाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर 3 4 5 6 आहे, तर त्या चौकोनाच्या प्रत्येक कोणाचे माप काढा। तो चौकोन कोणत्या प्रकारचा आहे ते लिहा। या ठिकाणी त्या चौकोनांची प्रत्येक कोणाचं माप आपण या ठिकाणी 3x 4x 5x 6x मानलेलं आहे आणि मग चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते, म्हणून चौघांची बेरीज 3x अधिक 4x अधिक 5x अधिक 6x बरोबर 360। एकूणी 18x झाले बरोबर 360। x बरोबर हे 18 360ला भागल्यानंतर 18 दोन्ही 36 18 0 0। पहिला x ची किंमत 20 आली। पहिला कोण 3x म्हणजे 20 त्रिक 60, दुसरा कोण 4x म्हणजे 20 चौक 80, तिसरा कोण 5x म्हणजे 20 5 100 आणि 6x बरोबर 20 गुणिले 6 120। हा चौकोन समलंब चौकोन आहे। तो कसा? तर ABCD हा समलंब चौकोन असेल तर हा 80, हा 100, हा 120, हा 60। 80 100 120 आणि 60। 120 आणि 60 AB आणि DC समांतर असेल, BC छेदिक असेल तर आंतरकोन पूरक आहेत 120 आणि 60 180 बेरीज। AB आणि DC छेदिका समांतर आहेत, AD छेदिका 100 आणि 80 180 आंतरकोन पूरक आहेत। सम्मुख कोणांची एक जोडी समांतर असते, हा समलंब चौकोन आहे। ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी अवयव पाडा। प्रश्न 8व्यातला आहे 27p घन वजा 108p वर्ग अधिक 144p वजा 64। या ठिकाणी a वजा b कंसाचं घनचा विस्तार a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन। यानुसार आपण a ची किंमत 3p म्हणजे 27p घनचं घनमूळ 3p 64चं 4 म्हणून 3p वजा 4 3p वजा 4 म्हणजे त्या ठिकाणी a अधिक a वजा b, a ची किंमत 3p वजा b ची किंमत 4 म्हणजे हाच विस्तार आहे। 3p घन 27p घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 3p कंसाचा वर्ग दुसरं पद तसंच अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचं घन। इथं 27p घन इथं वजा 4चं घन 64 मधली पदं ही कशी मिळालीत पाहूया।
तीनचा वर्ग 9, 9 त्रिक 27 चौक 108 पी वर्ग, 4चा वर्ग 16, 16 3 त्रिक 9 16 9 44 अधिक 144 पी अधिक 144 पी. ओके, हा भाग उजवी बाजू आहे ती ही आहे, म्हणजे 3p वजा 4 घन हे याचे अवयव आहेत. ओके, 20% सूट देऊन ही 10% नफा मिळवण्यासाठी 600 रुपये खरेदी किंमत असलेल्या वस्तूची छापील किंमत किती असली पाहिजे. या ठिकाणी 100 रुपये खरेदीची किंमत असली तर 110 रुपये विक्री, 10% नफा आहे म्हटल्यानंतर मग 600 रुपये खरीदला, 100ला 110 विक्री होत्या, तर 600ला किती, म्हणून 110 गुणिले 600 भागिले 100, 2 शून्य गेल्या, 110 गुणिले 6 660 रुपये विक्री होते. ओके, 20% सूट दिल्यानंतर 20% सूट दिल्यानंतर विक्री काय असणार आहे, 100 वजा 20 80 रुपये, म्हणजे 80 रुपये विक्रीला 100 रुपये छापील किंमत असते. तर 660ला काय, तर 100 गुणिले 660 भागिले 80, हे शून्य गेले, 4 8ला 4 2 8, 100ला 4 25 चौक 100, 2 66ला 42 कसा 42 कसा, हे शून्य गेले इथं, 33 गुणिले 25, 25 त्रिक 75ला 5 हातचे 7, 25 त्रिक 75 7 82 825 रुपये छापील किंमत आहे. या ठिकाणी सोडवा सॉल्व म्हणले 1/5, 3x अधिक 2/5 बरोबर 6 अधिक 1 वजा 2x वजा 3/10 वजा 3/10. डावी बाजू सोडवल्यानंतर 3x अधिक 2/5 2 10, पलीकडे आहे तसं ठेवले, दोन्ही बाजूचा 10 10 10 10 छेद समानता संबंधातून गेल्यानंतर 3x अधिक 2, पलीकडे 6 x अधिक केला 6x अधिक 6 वजा 2x अधिक 6 वजा 3, तसंच 3x अधिक 2 बरोबर 6x 2 1 गेले 4x, 6 12 3 गेले 9, 4x अधिक 9, 4x बाजूला 3x घेतले, 4x वजा 3x, 9 माग घेतले 2 वजा 9 वजा 7, x बरोबर वजा 7, x बरोबर वजा 7. ओके, अशा पद्धतीनं या आकृतीमध्ये कोण BOC 120 आहे, ABO 20 अंशाचा आहे, ACO 15 अंशाचा आहे. तर या ठिकाणी BAC काढायचे, BAC आपण लक्षात घेतलं तर या ठिकाणी हा त्रिकोण OBC मध्ये, त्रिकोण OBC मध्ये, हे OBC मध्ये 3 कोण आहेत या ठिकाणी, हा OBC अधिक OCB आणि हा 120 आहे, तिघांची 180 बेरीज, या दोघांची बेरीज म्हणजे इथला कोण OBC आणि कोण OCB यांची बेरीज 180तनं 120 वजा केले 60 आली. आता त्रिकोण ABC पूर्ण ABC हा विचारात घेतला तर तिघांची बेरीज या ठिकाणी कोण ABC अधिक कोण ACB आणि कोण BAC. आता लक्षात घेतलं पाहिजे कोण OBC आणि कोण OCB या दोघांची बेरीज 60 आहे. 60 आधी त्यामध्ये 20 आणि 15 मिळवला म्हणजे 20 अधिक 15 अधिक 60 म्हणजे ABC आणि ACB या कोणांची बेरीज 20 अधिक 15, हा 20 आणि 15 आणि या दोघांची बेरीज 60 आहे, म्हणून अधिक BAC बरोबर 180. त्रिकोण ABCचे 3 कोणांची 180 बेरीज 20 आणि 15 35 आणि 60 95 अधिक कोण BAC बरोबर 180, 95 पलीड गेले 180तनं 95 वजा केले आपल्याला मिळणारा योग्य असणारा कोण म्हणजे आवश्यक असणारा कोण BAC बरोबर 180 वजा 95 85 अंश. ओके, अशा पद्धतीनं इथं सोडवा म्हटलेलं आहे 0.68 गुणिले 4.3 छेद 3.4 गुणिले 0.00 गुणिले 3.3 गुणिले 5.1 छेद 1 वजा 3 छेद 20, दुसऱ्या कंसात 1 3 वजा 1 छेद 4. या ठिकाणी दशांशचिन्ह कसे काढलेत पहा, 0.068 तसं ठेवले, वरच्यासारखे खाली करून घेतले 3.400, चौथ्या ठिकाणी दशांशचिन्ह गेले 68 भागिले 3400 गुणिले या ठिकाणी 4.3 1 2 3 4 दशांशचिन्हाच्या उजवीकडे 4 संख्या आहेत, वरती पण तसं करून घेतलं, दशांशचिन्ह गेले इथं या ठिकाणी 43,000 भागिले 86 गुणिले या ठिकाणी 3.3 तसं 5.1 तसंच तिरकस गुणाकार केला आहे, छेद सारखा नाही, 20 1 20 3 गेले 17 छेद 20. ओके, हा भागिले 20 आहे तो आणि इथं भागिले 4 आहे, 4 त्रिकोण 12तनं गेला 11 म्हणजे 12तनं 1 गेला 11 छेद 4, 20तनं 3 गेले 17 छेद 20.
17 इथला आणि 11 घेतला आहे. 20 आणि 4 भागिले उलटून गुणले 20 गुणले 4 वरती घेतले. इथं 34 एक्के आणि ह्या 2 शून्यां 34 2 2 भागिले 100. इथं 83 43 एक्के 43 280 आणि ह्या 3 शून्य म्हणजे 1000 भागिले 2. इथं 43 280. इथं दशांश चिन्ह 3.3 17.0 सारखं करून घेतलं दशांश चिन्ह घालवायला. 5.1 11.0 गुणले 20 चौक 80. इथं 2ला 2 गेले 100 गुणले 100नं 1000ला गुणलं 10 आलं. इथं 33 भागिले 170. इथं 51 भागिले 110 गुणले 80. इथं काय केले पहा 17 एक हे शून्य गेले. ओके हे 10 वर्ष शून्य हे शून्य गेले. 17 एके 17 त्रिक 51 11 एक 11 त्रिक 33 3 त्रिक 9 आणि इथं 8 राहिले 9 8 72 हे 72 आलं. इथं x वर्ग अधिक 8x दुसऱ्या कंसात x वर्ग अधिक 8x अधिक 19 अधिक 84. या ठिकाणी x वर्ग अधिक 8x m मानू. x वर्ग अधिक 8x बद्दल m मानलं तर m कंसात m अधिक 19 अधिक हे 84. m गुणले m वर्ग अधिक 19 m अधिक 84. 84 जाऊयो 12 7 84. m अधिक 12 आणि m अधिक 7 बरोबर 0. m ची किंमत ठेवूया. x वर्ग अधिक 8x अधिक 12 आणि इथं x वर्ग अधिक 8x अधिक 7. इथं 4 त्रिकोण 12 6 दुनी 12 7 2 8 म्हणजे x अधिक 6 आणि x अधिक 2 हे सोडलं. या ठिकाणी x अधिक 6 x अधिक 2 आणि याचे अवयव 7 एक्के 7 7 आणि 8 x अधिक 7 x अधिक 1 सोडवले. तिथं 12 म्हणजे 6 दुनी 12 7 म्हणजे 7 एक्के 7 x वर्ग अधिक 6 x अधिक 2 x अधिक 12 पहिल्या दोघातून x सामायकडे x अधिक 6. इथं 2 सामायिक x अधिक 6. इथं x वर्ग 7 एक्के 7 7 x अधिक 1 x ह्या 8 xसाठी अधिक 7. इथं पण दोघातून सामायिक x अधिक 7 x अधिक 7 पुढं कंस तसाच x अधिक 6 x अधिक 6 सामायिक 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस आणि बाहेरचे x अधिक 2. इथं पण x अधिक 7 x अधिक 7 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस x अधिक 1 दुसऱ्या कंसात. अशा पद्धतीने x अधिक 6 x अधिक 2 x अधिक 7 x अधिक 1 हे याचे अवयव आहेत. ओके अशा पद्धतीनं एका कोणाचा पूरक कोण आणि कोटिकोण यांचे गुणोत्तर 11/5 आहे. तर मूळ कोण किती मापाचा. आता एक्सच्या एका कोणाचा पूरक कोण 180 वजा x आणि त्याचा कोटिकोण 90 वजा x. पूरक कोण म्हणजे 180 बेरीज. एक्सचा पूरक कोण 180 वजा x आणि एक्सचा कोटिकोण 90 वजा x म्हणून यांचं गुणोत्तर 180 वजा x 90 वजा x गुणोत्तर दिले 11/5. तिरकस गुणाकार 180 वजा x गुणले 5 आणि 11 गुणले 90 वजा x 18 5ने 180ला गुणलं 900 वजा 5x बरोबर 11नं 90ला 990 वजा 11x वजा 11x मागितले अधिक 11x पहिलं वजा 5x आहे. तर 900 पलीकडे गेले 990मधनं 900 गेले 90 उरले 11x मधनं 5x गेले 6x 6x बरोबर 90 x बरोबर 6नं 90ला बघून 15 आलेला आहे. म्हणजे मूळ कोण हा 15 अंशाचा आहे. ओके एका इष्टिका चित्तीच्या 3 पृष्ठांची क्षेत्रफळे 60 cm वर्ग 72 cm वर्ग 120 cm वर्ग आहेत. तर त्या इष्टिका चित्तीचं घनफळ किती. इष्टिका चित्तीच्या 3 बाजू आहेत. लांबी L मांडली रुंदी B मांडली उंची H मांडली. ओके त्या A1 म्हणजे पहिलं 3 पृष्ठांची A1 म्हणजे L गुणले B लांबी गुणले रुंदी ते दिले 60 cm वर्ग. A2 म्हणजे B गुणले H दुसरं तिसरं B H गुणले H 72 cm वर्ग. पहिली तिसरं L गुणले H A3 L गुणले H. परंतु इष्टिका चित्तीचे घनफळ आहे V बरोबर लांबी गुणले रुंदी गुणले उंची L B H म्हणजे त्या ठिकाणी A1 गुणिले A2 गुणिले A3 बरोबर L वर्ग गुणिले B वर्ग गुणिले H वर्ग. ओके अशा पद्धतीनं कारण इथं L गुणिले B गुणिले B गुणिले H गुणिले L गुणिले H L वर्ग 2 वेळा B वर्ग 2 वेळा H 2 वेळा म्हणून इथं A1 गुणिले A2 गुणिले A3 L वर्ग B वर्ग गुणिले H वर्ग. या ठिकाणी A1 गुणिले A2 गुणिले A3 म्हणजेच L वर्ग B वर्ग H वर्ग म्हणजेच LBH कंसाचा वर्ग. ओके सामायिक वर्ग गेला तो LBH म्हणजेच फी घनफळ फी आणि V वर्ग म्हणून या ठिकाणी फी वर्गाचं वर्गमूळ फी आणि A1 गुणिले A2 गुणिले A3चं वर्गमुळात A1 गुणिले A2 गुणिले A3 परंतु फी बरोबर A1 60 दिले गुणले 72 गुणले 120 60 गुणले 72 गुणले 120 यांचा गुणाकार. या ठिकाणी गुणाकाराचं वर्गमूळ 720 आहे. ओके
याचा गुणाकार करा आणि त्याचं वर्गमूळ घ्या. 720च्या वर्गच येतो यांचा गुणाकार. म्हणून या ठिकाणी 5,18,400 गुणाकार आहे 120 गुणिले 72 गुणिले 60 आणि त्याचं वर्गमूळ 5,18,400चं 720 आहे. ओके, फी बरोबर 720 cm घन. म्हणून या ठिकाणी घनफळ जे आहे इष्टिका चिठ्ठीचं ते 720 cm घन. शेवटच्या सरळ रूप द्या. 7a वजा 6b वजा 5c कंसाचा वर्ग अधिक 7a अधिक 6b वजा 5c कंसाचा वर्ग. या ठिकाणी a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग म्हणजे a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac याचा वापर केला आहे. इथं पहिल्याचा जो विस्तार आहे तो या ठिकाणी 7a कंसाचा वर्ग म्हणजे 49 वर्ग वजा 6b कंसाचा वर्ग म्हणजे अधिक 36b वर्ग वजा 5c कंसाचा वर्ग म्हणजे अधिक 25c वर्ग. पहिल्या दोघाचा गुणाकार वजा 42 त्याची दुप्पट वजा 84 ab. दुसरं तिसरं वजा वजा अधिक 635 अधिक 60bc. त्यानंतर पहिलं तिसरं 7×5 वजा 35 वजा 70ac झालं. याचं काम पलीकडं 7 कंसाचा वर्ग 49 वर्ग अधिक इथं 6b कंसाचा वर्ग 36b वर्ग वजा 5c कंसाचा वर्ग अधिक 25c वर्ग. दोघाचा गुणाकार 7 × 42 दुनी 84 ab. या दोघाचा गुणाकार 635 वजा 30 वजा 70 इथं 635 वजा 30ची दुप्पट वजा 60bc आहे. आणि पहिलं तिसरं 7×35 वजा 35 वजा 70ac. आपण या ठिकाणी पाहिलं तर 49a वर्ग 49a वर्ग 49a वर्ग 49a वर्ग 98a वर्ग लिहिलं इथं. त्यानंतर अधिक 36b वर्ग अधिक 36b वर्ग 72b वर्ग लिहिले. त्यानंतर या ठिकाणी वजा 84 ab आणि अधिक 84 ab गेले वजा 70ac वजा 70ac वजा वजांची बेरीज वजा 140bc आणि या ठिकाणी 25c वर्ग अधिक 25c वर्ग 50c वर्ग. उत्तर 98a वर्ग अधिक 72b वर्ग अधिक 50c वर्ग वजा 140bc. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण सोडण्याचा अचूक प्रयत्न केलेला आहे. आपण आपली उत्तरे तपासून पहा. आपल्या सर्व 8वीतल्या गणित प्रावीण्य परीक्षेला बसवत न बसवत त्यांना शेअर करा आणि भविष्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी सेव्ह करून ठेवा. धन्यवाद.